सर्वपक्षीय बैठक घेऊन बिहार भवनाला जागा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगावं। राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। पाटण्यात महाराष्ट्र भवनासाठी 5 एकर जागा मागून बघा, असंही आव्हान। पालिकेतील सत्ता वाटपावरती आज फडणवीस शिंदेंमध्ये बैठक। फडणवीस दावोसवरून परतताच हालचालींना वेग। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईबाबत निर्णयाची शक्यता। भाजपवाले कधी कुणाशी युती करतील सांगता येत नाही। गोगावलेंचा भाजपला टोला, तर रायगडमध्ये युतीचे आदेश असून स्थानिक नेते वरिष्ठांचं ऐकत नाहीत, गोगावलेंचा हल्लाबोल। देशाच्या सरन्यायाधीशांना राजकारणात यायचंय, संजय राऊत यांचे गंभीर आरोप। तर पक्ष आणि चिन्ह खटला सुरू असताना एकनाथ शिंदेंची भेट घेणं चूक। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि शिंदेंच्या भेटीवरून राऊतांचे खडेबोल। चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची चिन्ह। चंद्रपुरातील सत्ता स्थापनेत किंगमेकर ठरणारे 10 नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर। मंत्री प्रताप सरनाईकांकडून परळ एसटी डेपोची पाहणीवेळी चालक आणि वाहकांच्या रेस्ट रूममध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या। मद्यधुंद अवस्थेत आढळला चालक, तात्काळ निलंबनाच्या सूचना। मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनवरती प्राध्यापकाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या। लोकल ट्रेनमधून उतरताना झालेल्या वादातून हत्या। आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद। पोलिसांनी 12 तासात केली अटक। पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा थरार। मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ महिलेला उडवलं। 4 चाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू। पुण्यातील पाषाण परिसरातील दुर्दैवी घटना। अपघातानंतर चालक फरार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 शिशूंच्या जन्मामागे 1 गर्भपात। एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यानची धक्कादायक आकडेवारी। संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदानाचा उद्योग सुरू असल्याची शंका। छत्रपती संभाजीनगरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार। मैत्रिणीनंच मैत्रिणीचे खासगी व्हिडिओ आपल्या प्रियकराला पाठवले। आरोपी तरुणी आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल। लॉंग वीकेंडमुळे कोकण किनारपट्टीला पर्यटकांची पसंती। गणपतीपुळे, मालवण, तारकर्ली, मुरुड, जंजिरा, दापोली आणि अलिबागचे किनारे पर्यटकांनी फुलले। हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी। मनालीसह जम्मू काश्मीर, गुलमर्गवरती बर्फाची पांढरी चादर। रस्ते बंद, वीज पुरवठा खंडित। असं असलं देखील पर्यटकांमध्ये अनोखा उत्साह। अमेरिकेकडून भारतावरील 25% टॅरिफ हटवण्याचे संकेत। अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी 25% टॅरिफ मागे घेण्याबाबत दर्शवली सकारात्मकता। पाकिस्तानही T20 विश्वचषकातून बाहेर पडू शकतो। पीसीबीचे प्रमुख मोहसिन नकवी यांचं वक्तव्य। बांगलादेशसोबत चुकीचं झालं असून सरकारनं नकार दिल्यास आम्हीही खेळणार नाही, नकवी यांची माहिती।